समऱ्याच्या अगोदर तुम्ही जेवून सुद्धा येऊ शकता, जा पण जेवून येऊ शकता, पण लवकरात लवकर या. पण आम्हाला थोडासा कॉपरेट करा. आजचा दिवस विचार केला, या स्पर्धेचा शेवटचा दिवस. चला काकोले संघ का उशीर करता आपण, पेनल्टीला मात्र सामोरा जावा लागेल. डगआउट मध्ये फक्त खेळाडू असतील यावरती लक्ष द्या आणि डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका. काकोले संघ चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. शतरक्षण झालाय, सजलाय शतरक्षण. चला फक्त खेळाडू बसतील, फक्त खेळाडू बसतील. याच्या अतिरिक्त कोण आढळला तर 2 धावेची पेनल्टी दिली जाईल, यावरती लक्ष द्या आपण. ड्रेसिंग कंपल्सरी असेल, चेसिंग कंपल्सरी असेल, यावरती लक्ष द्या आपण. आणि 5 सिंगलच्या माध्यमातून ना जर चेंडू सिंगल गेला चला. आणि यानंतर आहे ना आतमध्ये कोणी विमल खाऊन जाऊ नका, यानंतर लक्ष ठेवा. मैदानाच्या आतमध्ये सामना पाहता आजच्या दिवसातला दुसरा सामना. पहिला सामना मात्र जिंकला कुशोली संघाने, त्यानंतर सामना पाहता आपण दामोली संघाच्या माध्यमातून. पहिला संघ मात्र दामोलीला पाहता आपण खूप दूरचा प्रवास करून आलाय. हो, पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय, चांगला चेंडू पाहिला आपण. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सिंगल झाली आहे कंप्लीट. सुरुवात मात्र दमदार केली आहे काकोली संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल. गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. निकेशचा वापर केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज वामन. हो, चांगला चेंडू पाहतो आपण. थोडीशी पाहिलाच गेलं तर पंच आमच्याकडे वळतील. खराब चेंडू फेकलाय, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने कदाचित आहे या चेंडूवरती ना 2 धावा तरी झाल्या असत्या. मी तर म्हणेन खेळाडूचा लक्ष नव्हता का काय, हा प्रश्न पडलाय. सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय. दोन धावेच्या मदतीने मात्र संघाचा श्री गणेश झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय निकेश. हो, फुल टॉस चेंडू, चांगला फटका पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, वेगाने जाईल चेंडू, गोलीच्या वेगाने. AK-47 डू 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 सावकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने थोडा स्कोर जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. वामनला पाहताय स्ट्राईक एंडला. कदाचित रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहता पण गोलंदाजीच्या माध्यमातून, निकेशच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला वामनला पाहता आपण. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडर मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार. आमच्या व्यासपीठाला मान्य देत असताना ठोकला षटकार. काय फटकेबाजी, वा वामनच्या बॅटमधला हा तडाखा, बाहुबली फटका. थँक्यू डीजे. टोटल पाहताय षटकार तुटून पडलाय निकेश वरती. वामन एक चौकार एक षटकार पाहिला वामनच्या बॅटमधनं. हो पुन्हा एकदा चांगला फटका, सरळ रेषेने खेळून काढला. गॅप खूप मोठी आहे. चेंडू मागे मात्र क्षेत्ररक्षण धावतोय, त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू. काय फटकेबाजी, हा येतोय चौकार. मात्र तुटूनच पडलाय वामन. टोटल पाहता या चौकारच्या मदतीने धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पण निकेशचा विचार केला ना, 3 चेंडू मध्ये खूप धावा खर्च केल्यात. 2 चौकार पाहिलात, एक षटकार पाहिलाय. चांगली फटकेबाजी वामनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झाला निकेश. स्ट्राईक एंडला फलंदाज वामन. हो कदाचित या वेळेस मात्र बॅटची कडा आणि संपलाय वामन या फलंदाजाचा खेळ. काय कडा होती मात्र बॅट, या चेंडूचा वेग ना भरपूर होता. काय गोलंदाजी केली, मोठा झटका लागलाय काकोले या संघाला. चला यानंतर मात्र पहिला सत्र संपल्यानंतर जांभिली ठाकूर पाडा या संघाच्या संगणकाला विनंती असेल. त्यानंतर मात्र पप्पू प्रतिष्ठान बांधणवाडी या संघाच्या संगणकाला विनंती असेल. पहिला सत्र संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कदाचित पुन्हा एकदा बॅटची कडा होती का हा प्रश्न पडलाय. सिंगल आदरणीय मधुशेन पाटील यांचं आगमन झालाय. एक चांगलं व्यक्तिमत्व तुषारदादा पाटील पाहतो आपण. माजी सरपंच यांचे वडील यांचं आगमन झालाय. या साहेब व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. पहा यावेळेस मात्र हिट विकेट सुद्धा झालाय फलंदाज. झटका क्रमांक लागलाय काकोले संघाला दुसरा. आदरणीय मधुसूदन पाटील साहेब या सामन्याचा सामना आनंद घेत असताना पाहता आपण. नवीन फलंदाज एंटर झाले मैदानाच्या आतमध्ये. अजय पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. सुरुवातीला धावा खर्च केला जरूर. ज्या वामन मात्र तुटून पडला होता त्या वामनला मात्र माघारी परतवला निकेशने. नवीन गोलंदाज सज्ज झाला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सुनील गोलंदाजाचा वापर केलाय. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. 5 षटक फेकण्यासाठी फक्त 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि 4 षटक फेकून मात्र 20 मिनिटाच्या आतमध्ये झाले पाहिजेत आपले. कदाचित 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. यावरती लक्ष द्या आपण. चला गेम स्टार्ट करा. गोलंदाज सज्ज झाला. सुनीलला पाहता पण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. हो चांगला फटका पाहताय. उंच उडाला. क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू मागे धावतोय. हो हो यावेळेस मात्र अजयने प्रयत्न केले होते. उलट्या दिशेमध्ये हा झेल होता. मात्र उलट्या दिशेमध्ये झेल पकडणं खूप कठीण असतोय. पण अजयच्या माध्यमातून प्रयत्न जरूर केले. तोपर्यंत मात्र धाबा खर्च केली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती.
17 खतरा किसके लिए बनेगा भाई. हो शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल केला या ठिकाणी. हो एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. कदाचित हा झेल पकडला असता तर थोडासा व्हायरल सुद्धा झाला होता. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या मुवमेंटला झेल हातातून निसटलाय. तोपर्यंत मात्र सिंगल पुन्हा एकदा सज्ज झालाय सुनील. हो शॉर्ट बॉल पुन्हा एकदा झेलची संधी आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट आणि झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय काकोले संघाला. तिसरा झटका पाहतोय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. रवीला पाहता आपण काकोली संघाचा विचार केला ना सुरुवात मात्र दमदार केली होती वामन या फलंदाजाने. त्यानंतर मात्र वामनचा जसा विकेट पडला तसा रनरला अंकुश लावलाय. हो टॅपिंग क्रिकेट पाहताय. कदाचित बॅटची हातली कडा आणि त्यानंतर मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जात असताना संडीला पाहताय त्या ठिकाणी सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा होत्या 16 आणि त्यानंतर मात्र सुनीलने चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करत असताना सुनीलला पाहतो आपण. एक विकेट सुद्धा पाहिला. अद्याप 4 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा अजयला पाहताय. प्रयत्न अजयने केले जरूर व चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. भास्करच्या माध्यमातून मितमन्नेनं चुका करत असताना भास्कर नसेल पाटील पाहता आपण. तोपर्यंत मात्र दोन धाब्याच्या मदतीने पाहताय. पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला आहे. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुनीलने कमबॅक मात्र चांगलं केलंय. पहिल्या षटकामध्ये ना निकनेसने धाबा जरूर खर्च केला 16 त्यानंतर कमबॅक केलाय. हो चांगला चेंडू पाहता आपण. जसा टप्पा पडला तसा उचली घेतलाय चेंडूने. 2 षटकाचा वाजवी विकेट संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. काकोले संघ नवीन गोलंदाज पाहतो. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. अजयला पाहता आपण. जर्सी क्रमांक 18. हो चांगला चेंडू. जसा चेंडू पडलाय तसा फिरवलाय चेंडू. डीपच राहिलाय. तर या ठिकाणी मात्र आदरणीय मधुसूदन पाटील साहेबांचा मात्र यथोचित सन्मान केला जाईल. मंगेश गांगड यांच्या हस्ते हा सत्कार पार पाडला जाईल. चांगले व्यक्तिमत्व पाहता आपण. ज्या ट्रॉफ्या मात्र आम्हाला पुरस्कृत केला साहेबांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या आम्हाला पूर्ण पुरस्कृत केल्यात या स्पर्धेसाठी. हो चांगला चेंडू पाहताय. पुन्हा एकदा झेल उडाली आहे. चांगला जजमेंट. आदरणीय मधुसूदन पाटील साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय मंगेश गांगड यांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जातोय. चांगले व्यक्तिमत्व पाहता आपण. झटका क्रमांक लागलाय काकोले संघाला तब्बल. टोटल पाहताय ना 4 गडी अद्याप गमावल्या गेल्यात. ज्या वामनने मात्र सुरुवात मात्र दमदार केली होती त्या वामनची मात्र अद्याप आता आठवण येत असताना मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विशाल जर्सी क्रमांक 5.
चांगली कामगिरी करावी लागेल रवी या फलंदाजाला आणि त्याच्या सोबतीला पाहत आहे नुकताच नवीन आलेला फलंदाज विशाल. गोलंदाज सज्ज झाला पुन्हा एकदा अजय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती. हो हो यावेळेस मात्र आलेला ठोकला विशालने विशाल सारखा फटका. हो जसं काय बॅटीला कुईलूच लावून आला फलंदाज लांबच लांब ठोकला षटकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय आलेल्या विशालने षटकार ठोकलाय पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला चेंडू जसा चेंडू पडलाय तसा डीप राहिलाय. 5 षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना अजय हा गोलंदाज डॉट चेंडूची सांगता. अद्याप मात्र अजयचा विचार केला ना सुरुवातीपासून मात्र चांगली गोलंदाजी केली होती अजयने. त्यानंतर मात्र विशाल आला त्याने ठोकला षटकार आणि त्यानंतर मात्र डॉट आणि पुन्हा एकदा उडवलाय उंच गेलाय क्षेत्ररक्षण आहे जज करतोय चांगला. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकी केली होती दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि विशालला मात्र माघारी परतवलाय. झटका क्रमांक लागलाय काकोले संघाला 5वा. फक्त 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुनीलचा वापर केला गेला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण रवी हा फलंदाज जर्सी क्रमांक 12 सारखी मात्र फलंदाजी करावी लागेल. म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12 असा फलंदाज रवीला पाहता स्ट्राईक एंडला. हो पहा हा चेंडू मात्र चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. पा गोलंदाज पुन्हा एकदा सुनील चांगली गोलंदाजी करत असताना रवी सारख्या फलंदाजाला डॉट चेंडू टाकलाय. कदाचित रवीच्या बॅटचा वेग पाहाल ना तुम्ही भरपूर वेग पाहताय. पुन्हा एकदा सज्ज झाला रवी. हो पहा बॅटची कडा नाही यावेळेस मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि संपलाय रवी या फलंदाजाचा खेळ. बॅक टू डगआउट. मागून चोरी झाली आहे. ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये गेलाय त्या पावलाने मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झालाय. पण सध्या विचार केला ना वामनला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं. वामनचा जसा विकेट पडलाय तशी सुरुवातच झाली आहे मी तर म्हणेन काकोले संघाची.
पुन्हा एकदा सज्ज झालाय नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 11. सुनीलने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरठ्याची पाता गोलंदाज सुनील. अशोक मामा यांचं आगमन झाला. येवन जोडीमधले अशोक मामा. कंबागिराला कुठे टाकला तुम्ही? एकटे फिरू नका, त्यांना सोबतीला घेऊन फिरा. हो चांगला चांगला चेंडू पाहतोय, ट्रॅपिंग क्रिकेट पाहतोय. हो डायरेक्ट हिट केलाय. कदाचित ही चुकी मी तर म्हणेन मागात ठरेल का हा प्रश्न पडलाय. बॅकअप मिळत असताना तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्यात गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. या 2 आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी केली सुनीलने. हो यॉर्करचा वापर हलक्याशा हाताने कट केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडलाय. धोक्याची घंटा कदाचित. आता मात्र दोन्ही गाड्या एका पटरीवरती आणि अपघात पुन्हा एकदा घडलाय. झटका क्रमांक 5 आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 गडी अद्याप बाद झाल्यात. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. विजयला पाहता आपण. विजय पावली सारखी फलंदाजी करावी लागेल या विजयला. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला विजय. स्ट्राईक केला फलंदाज. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहिला. उंची गाठले, अंतर कमी, क्षेत्ररक्षण आहे, जज करतो. हो चांगला जजमेंट आणि चांगला झेल टिपलाय महेश या फलंदाज क्षेत्ररक्षणाने. ना संघाला 2 धाव्यांनी पॅनल्टी सुद्धा केली आहे, दिली आहे. मी तर म्हणेन म्हटला जातो ना पुष्पा नाम सुन के फ्लावर समजा क्या, झुकेगा नाही साला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. अद्याप विचार केली मात्र चांगली गोलंदाजी केली अमूल्य या संघाने. हो हो पुन्हा एकदा कदाचित बॅटची कडा होती ना. यावेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून थोड्याशा चुका केल्यात भास्करने. कदाचित ही टीम मात्र अलआउट झाली शिकते. विचार करा शेवटची जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज पाहताय. गोलंदाजी मार्कवरती योगेशला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो चांगला चेंडू पाहता. यॉर्करचा वापर आणि एस्टनचा वाकवला. पहा पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. ऑल आउट झाल्यात. 10 विकेट झाल्यात आपले. आउट झाल्यात. 12 कोटी जाईल. 12. चला पप्पू प्रतिष्ठान आणि त्यानंतर बांधणवाडी संघाचा संघनायक आपण या. चला दोन्ही संघाच्या संघनायका शेवटचा पुकार असेल. बांधणवाडी संघाच्या संघनायकाला. जांभिवली संघाचा संघनायक आलाय. बांधणवाडी संघाचा संघनायक या लवकरच. चला बांधणवाडी संघाचा संघनायक शेवटचा कॉल असेल आपल्याला या लवकर. चला जांभिवली संघाचा संघनायक आलाय. बांधणवाडी संघ माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला संघनायक पाठवा नाणेफेकीसाठी. चला बांधणवाडी संघाचा संघनायक या. पण का उशीर करताय? थोडासा फास्ट या. वामनगिरा थोडासा फास्ट या आपण. 12 प्लेयर मात्र मैदानाच्या आतमध्ये चालल्यात का हा प्रश्न पडलाय.
यानंतर जांभिवली आणि पप्पू प्रतिष्ठान बांदरवाडी यांच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी केली जाईल. आदरणीय मधुसूदन पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा नाणेफेकी केली जाईल. आदरणीय वाडीगावचे चांगले व्यक्तिमत्व मधुसूदन पाटील साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी मात्र केली जाईल साहेबांच्या माध्यमातून. नाणेफेकी मात्र जिंकली यावेळेस बांदरवाडी संघाने. आपला डिसिजन काय असेल तर आपण आमच्यापर्यंत लवकरच पोहोचवा. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. टार्गेट सेट पाहतो आपण. 32 धावा जमा केल्यात, 33चं लक्ष ठेवलंय. चला दामोली संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. बांदरवाडी संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे फलंदाजीसाठी आमंत्रण केलं जांभिवली या टीमला. मारुती गांगोड यांचं आगमन झालंय. चला सलामी जोडी दामोली संघ पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहत आहे 32 धावा झाल्यात आणि 33चा टार्गेट सेट केलाय मी तर म्हणेन. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर लगेचच व्हा. पहिला षटक संपला ना तर 2 धावा लगेचच ऍड करू आम्ही. तुमच्या ज्या पहिल्या षटकामध्ये जर 10 झाल्या तर आम्ही 12 करू, याच्यावरती लक्ष असू द्या. आणि 2 धाब्याने पॅनल्टी दिली आहे काकोले या संघाला. सलामी जोडी पाहत आहे महेश आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. 0-1 आणि 4-5 म्हणजे रोहित शर्माचा फॅन पाहता आपण. मुंबईचा किंग म्हटलं जातोय रोहित शर्माला. चला पंच या पण पंच. अंबरेला फिल्डिंग लागली आहे. आपला पत्ता कुठे गेलाय. पाठीमाग पहा. विचार केला ना या उन्हाच्या कडकला निकाल मुत खडा होईल मी तर म्हणेन. ऊन पाहता एवढा कडक. आणि त्यानंतर मात्र पंचगिरी करणं गौरव गिरा आणि त्याच्या सोबतीला पाहताय नरेश गांगड. हे दोन्ही पंच. चला नरेश गांगड कुठे राहिले आपण या. चला ही गावदेवी पर्सन ना बिंजोड 11,11,000 रोख रक्कम पारदर्शिक. तुलसीराम गिरा बिंजोडला पाहता आपण ना. ऐवज यासाठी मात्र पारदर्शिक लावलाय तुलसीराम गिरा यांच्याकडनं 100 रुपयाचा. पण फक्त ते होलिंडर साठी असेल का. फक्त होलिंडर साठी असेल, खेळाडू साठी नसेल. चला गेम स्टार्ट. पहिलाच गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती वामन या गोलंदाजाचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज. हो पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. खराब चेंडू फेकलाय. आकाश पाहतो स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू मात्र वामनच्या माध्यमातून खराब फेकला गेलाय. वाईट चेंडू. सिंगलने मात्र संघाचा अकाउंट ओपन झालाय. 33 धावा बनवायच्या आहेत. हो चांगला शॉट. चपराक शॉट पाहता. आयवा झेल पकडेल का हा पडणं. हो आयवा झेल टपलाय. आता मात्र डान्स करायचंय आपल्याला आणि 100 रुपयाचा मानकरी ठरलाय मी तर म्हणेन. जसा चेंडू मात्र हातामध्ये आलाय तसा पकडलाय आणि कालच्या पहिल्या दिवसापासून मात्र थरपडतोय आणि शेवटची मात्र हा झेल पकडलाय आणि 100चा पारदर्शक दिला जाईल. पहा कालच्या दिवसामध्ये मात्र 50 रुपये कमवले होते. आजच्या दिवसामध्ये 100 म्हणजे 150 रुपये कमवल्यात. मम्मी को बता सकता है भाई. मी मॅच बघायला गेलो. मॅच मधून काय घेऊन आलो मी. मम्मी मी पैसे घेऊन आलो सांगू शकतो मम्मीला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. वामन वरती मात्र हल्ला. हो पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अंतर थोडासा गाठलाय. उंची कमी मात्र चांगला जजमेंट. ज्या आकाशने षटकार ठोकला होता त्या आकाशला मात्र माघारी परतवलाय वामन या गोलंदाजाने. कहते ना भाई बारी बारी सबकी बारी.
पहिले तुम्हारी फिर हमारी, ईट का जवाब पत्थर से देते हुए बाबूशाह नेहमी म्हणत असतो, जो मच्छर ने काटा उसका जुनून था और जो तुमने खुजलाया वो तुम्हारा सुकून था भाई. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र गोलंदाजाने लगेचच विकेट कॅरी केलाय. त्यानंतर मात्र वामनचा जल्लोष होता. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये दिनेश, जर्सी क्रमांक 30 दिनेश, कदाचित लकी नंबर असेल दिनेशचा. चला दिनेश आपण थोडासा लवकर जायचंय. यानंतर मात्र दोन्ही संघाने तयार राहा. बांधणवाडी संघ जसा सामना संपला तर तसा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेचच एंटर व्हायचं आहे. हो चांगला फटका पाहत आहे, चपराक शॉट, क्षेत्ररक्षण आहे. चेंडू थोडासा आउटफील्ड सगळे असल्यामुळे थोडासा खर मात्र पाहत आहे, चेंडू थांबला गेला. तोपर्यंत मात्र पहा कलेक्ट करता आला नाही या चेंडूला. पहा तिसऱ्या खेळाडूने मात्र चेंडू पकडलाय. कदाचित या चुका वामन थोड्याशा महागड्या ठरतील. तोपर्यंत मात्र सिंगल. पुन्हा एकदा आयवाज यासाठी मात्र पारदर्शक आमच्याकडे जमा झालाय. चला आपण तयार राहा. ज्या खेळाडूने घेतली दीपेश भगतने मात्र 100 रुपये कमावल्यात मी तर म्हणेन. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, जसा टप्पा पडला तसा डीप राहिला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता पण विचार केला ना, षटकार आल्यानंतर वामनने काय कमबॅक असतो तो दाखवून देत असं ना मैदानाच्या आतमध्ये. टोटल 5 आहे दामोले संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 33 धावा बनवायचे आहेत, म्हणजे अजूनही विचार केला 24 धावांची गरज असेल दामोले संघाला. हो यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण वामनच्या माध्यमातून. खराब चेंडू, पहा कोण नाही कोणचा डाल भात लोणचा, आणि वामनच्या माध्यमातून हा खराब चेंडू. खराब चेंडू मात्र कमी फेकावं लागतील वामनला. आणि पहिल्याच पाहता आपण इन्व्हेस्टमेंट मात्र कमी केली. पहिल्याच कर्जबाजारी आणि त्याच्यात उष्ण शेजारी, आणि त्यानंतर अशी गोलंदाजी पाहतो आपण. अपील मात्र केली होती. सरळ जाऊन बॉडीला हा चेंडू ब्रश होतोय. डॉट चेंडूची सांगता. आदरणीय अशोक सलबी साहेबांचा येतो चित्त मात्र या ठिकाणी मात्र आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत साहेब या व्यासपीठावरती. 5 चांगला फटका पाहिला त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय आणि पहिला षटक मात्र संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्यात 12, अजूनही मात्र बनवायच्या आहेत आणि 2 धावा पेनल्टीच्या. टोटल पाहत आहे 14. पहा 12 धावा झाल्यात आणि 2 धावा पेनल्टीचा ऍड केल्यात आणि काकोले संघाला पेनल्टी दिली होती 2 धावेने. टोटल पाहत आहे 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. चला वामन स्पीडअप करा, टाइम मात्र अलर्ट असेल यावरती लक्ष द्या वामन. आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज करायचा आहे. तर आदरणीय ह्या मॅचचा आनंद घेत असताना पाहत आपण मधुसूदन पाटील, त्यानंतर मात्र आदरणीय अविनाश सालवी साहेबांना पाहत आहे आणि एक चांगले व्यक्तिमत्व ज्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात तुषार मधुसूदन पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात. आणि गोलंदाज पाहत आहे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय. त्याने पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. रोशन या गोलंदाजाचा वापर केलाय. खराब चेंडू मात्र कमी फेकायचे आहेत. त्याचं एकमेव कारण मात्र थोडीशी आपल्याकडे धावाची गुंतवणूक कमी आहे. हो चांगला फटका क्रॉसेट बॅट केलाय आणि चांगला फटका पाहतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, हा ठोकलाय चौकार. चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 33 धावा बनवायच्या आहेत, 19 धावा बनवल्यात. त्याचा एकमेव कारण मात्र वामनचा विकेट थोडासा लवकर पडला. कदाचित वामनला मैदानाच्या आतमध्ये थांबायचं होतं, जास्तीत जास्त धावा बनवायच्या होत्या, कमी धावा बनवल्या वामनने. हो पुन्हा एकदा फुल टॉस, गॅप खूप मोठी आहे, क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र या 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. अजूनही मात्र ते 12 धावीची गरज असेल. चांगली फटकेबाजी पाहिली महेश आणि त्याच्या सोबतीला पाहत आपण दिनेश या फलंदाजाला.
हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर, चांगला फटका पाहिला एकदा, तर पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न. हो पाहत आहे थ्रो मात्र प्रॉपर होता, कलेक्ट करता आला नाही. या तो परत मात्र 2 धावा, या 2 धावा थोड्याशा महागड्या ठरतील. त्याचा एकमेव कारण मात्र काकोल्या संघ थोडासा बॅकफुटला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो पुन्हा एकदा चांगला फटका, बॅटच्या रडार मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षण आहे, जज करतोय, चांगला झेल टिपलाय, संपलाय दिनेश या फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, पाहतो अजय. ज्या अजयने मात्र चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 6 धावा खर्च केले होते अजयने, तोच फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. हो ट्रॅपिंग क्रिकेट पाहतो आपण. धाव घेण्याचा मात्र कुठलाही मनसुबा नव्हता अजयचा. डॉट चेंडूची सांगता टोटल स्कोरवरती लक्ष दिलं ना आपण. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात, 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 10 धाब्यांची गरज असेल. हो पुन्हा एकदा हा फलंदाज मात्र फलंदाज बाद नसेल यावरती लक्ष असू द्या. बॅट कट असेल, बॅटला ब्रश झाला हा चेंडू. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 5 षटक संपला गेला दुसरं. आता विचार केला तर 18 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज असेल. त्याला वामन थोडासा स्पीड अप करा आपण. समीकरणचा विचार केला 18 चेंडू मध्ये बनवायच्या 10. एक चांगला सोपा समीकरण पाहतो आपण. आणि दामोली संघाचे फलंदाज आहेत ना एकदम शांत रीतीने खेळ करत असताना. चला स्पीडअप करा, यानंतर मात्र टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष द्या. पंच थोडस पास केलं आपण सामना. या स्पर्धेचा विचार केला अंतिम दिवस पाहता आपण. कोण बनेल चॅम्पियन, आजच्या दिवसामध्ये कोण एका ट्रॉफीचा हकदार होईल हा प्रश्न पडलाय. कालच्या दिवसामध्ये तामसेने गाजवला आणि त्यानंतर मात्र पहिल्या दिवसामध्ये बोनुली संघाने मात्र दिवस गाजवलाय. कदाचित त्या या सीझनची पहिली ट्रॉफी असेल बोनुली संघाची. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल उचल करायचा होता. कदाचित महेश या फलंदाजाला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. अजूनही मात्र 9 धाबीची गरज असेल. यानंतर पाहताय जसा सामना झाला तसा बांधणवाडी संघ मात्र तयारच आहे. जांभिवली संघ आपणही तयार राहा. आपल्या वाटी मात्र फलंदाजी आली आहे. सागरला पाहता आपण, चांगला आयोजक. चांगला चेंडू पहा. डॉट चेंडूची सांगता मात्र जेवढी तुम्ही डॉट चेंडू टाकाल ना तेवढा मात्र दामोली संघावरती प्रेशर थोडासा निर्माण होईल. दामोली संघाचा विचार केला फलंदाज थोडीशी कुठली न रिक्स घेताना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. पुन्हा एकदा सज्ज झाला महेश. फुल टॉस चेंडू क्रॉसेट बॅट केला. एकदा तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय अजय. हो चांगला फटका पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला, डायरेक्ट हिट केला या ठिकाणी. कदाचित चुका केल्यात मी तर म्हणेन. आणि या वेळेस मात्र पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. विचार केला ना या 3 धावा. पहिलाच कर्जबाजारी, त्याच्यात उसनं शेजारी अशी गत झाली मैदानाच्या आतमध्ये. खराब क्रिकेट पाहता आपण काकोली संघाच्या माध्यमातून. 3 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. हो या